बुलेटिनची सुरुवात करूया या क्षणाच्या अत्यंत महत्त्वाच्या ब्रेकिंग बातमीने। विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी आता भास्कर जाधव यांचं नाव निश्चित झालंय। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये भास्कर जाधव यांच्या नावावर खरं तर आता यांचं नाव जे आहे ते निश्चित झाल्याचं कळतंय। शिवसेना ठाकरे गटाचे नेते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यासंदर्भात पत्र देणार आहेत। तर ठाकरे गटाला विधानसभा विरोधी पक्षनेतेपद देण्याबाबत महाविकास आघाडीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचं देखील कळतंय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, काय अधिकची माहिती? आता भास्कर जाधव यांचं नाव निश्चित झाल्याचं कळतंय विरोधी पक्षनेते पदासाठी। नक्कीच मेघना, महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नियुक्ती करावी अशा प्रकारचं जे पत्र आहे ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे देण्यात येणार आहे। महाविकास आघाडीची बैठक काल आणि आज सुद्धा झालेली आहे। या बैठकीमध्ये भास्कर जाधव यांचं नाव आलेलं दिसतंय। एकूणच ठाकरे गटामध्ये 3 नावं चर्चेत होती, त्यामध्ये आदित्य ठाकरे, सुनील प्रभू आणि भास्कर जाधव। मात्र त्यामध्ये भास्कर जाधव यांच्या नावाची वर्णी लागल्याची असल्याचं पाहायला मिळतं। यांना असलेला अनुभव प्रशासनाचा अनुभव जाधव यांची पाहायला दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये विधान परिषद विरोधी पक्षनेते कार्यालयामध्ये आमदारांची बैठक झाली। धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी आता भास्कर जाधव यांचं नाव निश्चित झाल्याचं कळत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।